मित्रांनो, कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये महाराष्ट्राच्या नाशिकने भारताला अभिमानाचा क्षण दिला आहे. 31 जुलै रोजी सायंकाळच्या ॲथलेटिक्स सेशनमध्ये झालेल्या पुरुष उंच उडीच्या अंतिम फेरीत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथील सर्वेश कुशारे सर यांनी शानदार कामगिरी करत भारतासाठी रौप्य पदक जिंकले. सर्वेश सरांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. शालेय शिक्षणादरम्यान त्यांनी DR भोसले विद्यालयात प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हाय जंपचे धडे घेतले. त्यावेळी योग्य सुविधा नसल्यामुळे सरांनी मक्याच्या कणसांच्या पोत्यांवर उड्यांचा सराव करत होते. पुढे भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे आधुनिक प्रशिक्षण घेतले आणि जागतिक दर्जाचा खेळाडू बनले. अंतिम फेरीत सर्वेश सरांनी 2.25 मीटर उंच यशस्वीरित्या पार करत रौप्य पदक आपल्या नावावर केलं. या कामगिरीमुळे ते कॉमनवेल्थ गेम्सच्या पुरुष हाय जंप स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारे पहिलेच भारतीय ठरले. देवगावच्या साध्या वातावरणातून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतासाठी प्रेरणेचा विषय ठरला आहे. सर्वेश कुशारे सर यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसतं. आज सर्वेश कुशारे सर यांनी भारतासाठी रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांमध्ये तो भारतासाठी नक्की सुवर्णपदक जिंकू शकतात. महाराष्ट्रातील आणि देशभरातील सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद तसेच 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. जय हिंद.